हा मुंबईच्या सम्राटचा एंट्रन्स गेट आहे मित्रांनो. राजा दिसतो बघताय मित्रांनो. आरती सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेत आहे. आज आलोय आपण खेतवाडीच्या बाप्पांची अपडेट घेणार मंडळाची. गणपतीच्या बद्दल काम पूर्ण झालंय. मागता आता बाप्पाला येण्यासाठी ना मित्रांनो 2च दिवस आहेत 7 ऑक्टोबर साठी. आणि मी त्याकरिता आहे ना सकाळी आता वाजले 6:50 झाले मित्रांनो. सकाळी आलं खेतवाडीच्या मंडळाची अपडेट घेण्यासाठी. मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी केलंय त्यांचं मनापासून धन्यवाद. आता आपण जाऊ 13वी गल्लीपासून आपण सुरुवात करणार आहे अपडेटची. तर मित्रांनो तुमच्यासाठी सकाळ आलोय तर प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण खेतवाडीत आलोय. जो समोर एंट्रन्स गेट दिसतोय ना तुम्हाला, हा खेतवाडी 13वी गल्लीचा एंट्रन्स गेट आहे. काय आहे ना मित्रांनो, सकाळ आलो म्हणून ना रोडला कोण जास्त पब्लिक नाही आहे. आता कुठच्या मंडळाची कितपर्यंत ना आपल्याला अपडेट घेता येईल ते बघू. बघा मित्रांनो, आपण जे आता चाललोय ना खेतवाडी 13वी गल्लीमध्ये बाप्पाच्या व्हिडिओसाठी. हा बघा मित्रांनो, हा खेतवाडीचा 13वी गल्लीचा एंट्रन्स गेट आहे. आपण बघू आतमध्ये एंट्री आहे का. 13वी गल्लीमध्ये आलो आहे. इकडचं सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. तर बघू काय शूट करायला भेटेल की नाही आपल्याला. मित्रांनो आपण खेतवाडी मंडपाच्या आतमध्ये आलोय. बघा बाप्पाची मूर्ती ह्याच संडेला आगमन झाला बाप्पांचा. समोर दिसतोय तुम्हाला एवढं काय दाखवलं. मंडपाचं काम बघा ह्या वर्षी मित्रांनो खूप सुंदर करण्यात आलं डेकोरेशन. पण मंडपाच्या बाहेरून आलाय. दरवर्षी हा गणपती बघायला येतो आपण 13वी गल्लीतला. ह्या वर्षी खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय. आपण तुम्ही जस्ट बघितलं मित्रांनो. पण काय आहे ना सकाळ आहे, मला ना कामाला जायचंय मित्रांनो. पण तुमच्या करता आहे ना सकाळी लवकर आलो. आपल्या मयूर भावाने ना मला ही आयडिया दिली. कारण का मित्र तुला कामाला जायचं असं म्हणून तू सकाळ जा लवकर. कारण का 2च दिवस उरलेत बाप्पांच्या आगमनासाठी. तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपल्याला शनिवार रविवार सुट्टी असते. त्याच्या अतिरिक्त आपल्याला व्हिडिओ बनायला दिवस भेटत नाही. म्हणून आपल्याला मयूर भावाने आपल्याला बोलला की भावा तू लवकर जा, जेणेकरून तुझा अपडेट पण होईल आणि तुला एक व्हिडिओ पण भेटेल. तर थँक्यू मयूर, तुम्ही मला ही कल्पना दिली, आयडिया दिली चांगली अशी. तर मित्रांनो जाऊया आता आपण 12व्या गल्लीमध्ये. आणि 12व्या गल्लीमध्ये ना बाप्पांचं डेकोरेशन सुद्धा जसं हा ज्या प्रकारे आहे ना मित्रांनो, तो डेकोरेशन सुद्धा मस्त छान असतो. दरवर्षी असं गोल राऊंड मारून असतं मित्रांनो. वर चढायचं आणि खाली उतरायचा. या वर्षी पण मित्रांनो तसंच असेल, कारण का मी मागची 3 वर्ष बघतोय ना मित्रांनो सेम डेकोरेशन आहे. चला तर आपण जाऊया मित्रांनो. हे बघा आपण खेतवाडी 12वी गल्ली म्हणजे खेतवाडीचा गणराजच्या इकडे आलोय. ह्या वर्षी 66वा वर्ष आहे यांचा मंडळाचा मित्रांनो. चला आपण जाऊ. आणि हा बघा बॅनरच्या समोरच इकडे आहे मित्रांनो. ह्या वर्षी सुद्धा असंच डेकोरेशन आहे. हे बघा मित्रांनो, यावर्षी सुद्धा सेम डेकोरेशन आहे. आतमध्ये जायला अलाउड नाही म्हणून मी बाहेरनंच करतोय. आपण आहे ना 12वी गल्लीची अपडेट घेतली, पण आतमध्ये जाणं अलाउड नाही म्हणून मी बाहेरनंच शूट केला. आता आपण आलो आहे मित्रांनो ते म्हणजे मुंबईचा महाराजा, ज्या ठिकाणी विराजमान होतो मुंबईचा महाराजा. गेल्या वर्षी 42 फुटाची मूर्ती होती. आपल्या महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती होती. असा मान असणारा, सर्वात उंच मान असणारा म्हणजेच मूर्तीचा सर्वात उंच महाराष्ट्राची मूर्ती ती म्हणजे आपल्या मुंबईचा महाराजा. म्हणजे 11वी गल्लीमध्ये आलो खेतवाडीच्या. चला तर आपण तिकडे हे बघा 11वी गल्लीची अपडेट आहे. आणि आतमध्ये बघूया. अजून मूर्तीची ओपनिंग नाही झाली मित्रांनो, पण बघू आपण. यावर्षी सुद्धा मित्रांनो खूप भव्य दिव्य अशी मूर्ती असणार आहे. हे बघा मित्रांनो, बघा मित्रांनो समोर मुंबईच्या महाराजाची मूर्तीचं काम चालू आहे. काही दिवसात मूर्तीचं काम होईल पूर्ण.
मित्रांनो जस्ट आपण बघितलं ते म्हणजे ना मुंबईचा महाराजा 11वी गल्लीमध्ये हा गणपती मला गेल्या वर्षी खूपच जास्त आवडलेला, कारण का बाप्पाचा जेव्हा चेहरा बघितला ना मी तेवढा गोंडस चेहरा वाटायचा ना मला, की मी माझ्या भावाला पण बोललो बारक्या की तू एकदा तरी तो गणपती बघून ये खेतवाडीमध्ये, इतर गणपती नको बघू चालेल मला, पण तू एक तरी गणपती बघून ये मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्लीमध्ये मित्रांनो. आणि ह्या वर्षी सुद्धा ना भव्य दिव्य अशी मूर्ती असणार आहे. मग ती मला असं वाटतं ह्या वर्षी सुद्धा 42 किंवा 45 फुटाची मूर्ती असणार आहे. चला आपण तर वेट करू बाप्पाच्या आगमनाची मित्रांनो. बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे. चला आपण जाऊया पुढच्या मंडळाची अपडेट घेऊया. 11वी गल्लीपासून निघालो आहे. एक पुढे एक मंडळ आहे मित्रांनो 10व्या गल्ली बाप्पाच्या चाललो आपण. चला मित्रांनो खेतवाडी 10वी गल्लीच्या इकडे आलो आपण. समोरची मंडपीचा खेतवाडी 10वी गल्लीचा बाप्पा आहे. हे बघा खेतवाडी 10वी गल्लीतला बाप्पा आहे. आतमध्ये बघू आपण काहीतरी. खेतवाडी 10वी गल्लीमध्ये आले बघा, काम चालू आहे. खेतवाडी 10व्या गल्लीतनं बाहेर आल्यावरती समोरच्याच गल्लीत खेतवाडीचा युवराज वगैरे बसतो. इकडेच आपण त्याच ठिकाणी आलो. आता बघू काय अपडेट भेटते का इकडे सुद्धा. हे बघा ह्या वर्षी ना मित्रांनो बहुतेक ना वरतून पण जायचं इकडे केले लाईन. हे बघा पण बघू काय भेटतं काय. बघा इकडे ह्यासाठी ना खेतवाडीचा युवराज बसतो. त्याचं आगमन झालेलं आपण कवर केलेलं आपल्या चॅनलवरती. आणि इकडे ना मित्रांनो आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे म्हणून आपण ना पुढे जाणार आहेत. आता चाललोय ना खेतवाडी 9व्या गल्लीमध्ये. हे बघा तिकडून बाप्पाचा मंडप आहे मित्रांनो. समोर ना बाप्पाची मूर्ती आहे पण काळ्या कपड्यांनी झाकलेली आहे. काय ना मित्रांनो अंधार आहे म्हणून मी जास्त आपण. चला आपण ना मित्रांनो पुढे जाऊया. मित्रांनो पाठीचा ना खेतवाडीची 9व्या गल्लीतला बाप्पा आहे. बाप्पाची मूर्ती तुम्हाला समोर वरती दिसत असेल बघा इकडे. तर आपल्याला अंधार आहे मला काय शूट करता भेटणार नाही, पण बाप्पांचं आगमन तर झालेलं आहे इकडे मित्रांनो. आणि मंडपाचं काम सुद्धा चालू आहे. आता आपण ना मित्रांनो पुढच्या गल्लीचा अपडेट घेऊया. 8व्या गल्लीत जाऊया आपण ना मित्रांनो. 8व्या गल्लीत चाललोय. 8व्या गल्लीत सुद्धा मित्रांनो भव्य दिव्य अशी मूर्ती असते दरवर्षी. आपण ती पाहणार आहोत आता मित्रांनो. हे बघा समोर बाप्पाची मूर्ती आहे. खेतवाडी 8वी गल्ली मित्रांनो. आणि कालच बाप्पाची ना मूर्ती आलेली आहे. आगमन झालेलं आहे. इकडेच मूर्ती बनवली गेली आणि खूप भव्य दिव्य अशी बाप्पाची मूर्ती आहे. चला या बघूया आपण मित्रांनो. हे पहा समोर किती भव्य दिव्य मूर्ती आहे बाप्पाची. आई शपथ बाप्पा सकाळ सकाळ तुमचं दर्शन. खूप भव्य दिव्य मूर्ती आहे. कृष्णाच्या अवतारात बाप्पांची मूर्ती आहे मित्रांनो यंदा. बघा मस्त आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता बाप्पा आहे पाठी माझ्या. आणि सकाळचे 7 वाजलेले 7:30 7:20 झालेले मित्रांनो. आणि सकाळ बाप्पाचं दर्शन मला खेतवाडीत भेटतंय मित्रांनो. ह्याच्यावर अजून काय पाहिजे आपल्याला मित्रांनो. बस आता ही व्हिडिओ माझी किती चालेल काय चालेल मला माहिती नाही, पण मन एवढं प्रसन्न झालं मित्रांनो. सकाळी बाप्पांचं दर्शन होतंय. कालच बाप्पांचं आगमन झालेलं आहे. मूर्ती जागेवरतीच बनली गेली मित्रांनो. आणि इकडे नेरून बाप्पाची मूर्ती परत जागेवरती आणण्यात आली. तर सकाळ बाप्पांचं आपलं दर्शन भेटतोय तर आहे. तर मित्रांनो आतापर्यंत एवढी तर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर केला नसेल तर अजून बंधना. चला आपण आता घेऊया 7व्या गल्लीतला. म्हणजे आता जाऊया आपण ना खेतवाडीचा राजा. जसं मुंबईच्या महाराजाची भव्य दिव्य अशी मूर्ती असते तशी खेतवाडीच्या राजाची देखील भव्य दिव्य मूर्ती असते. गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्राला 2च सर्वात मोठ्या मूर्त्या होत्या आणि ह्या वर्षीला खेतवाडीच्या राजाची मित्रांनो 38 फुटाच्या बाप्पांची मूर्ती आहे. आपण जाऊया आता 38 फुटवाल्या बाप्पाकडे. म्हणजे खेतवाडी मधली गल्ली होती. आता एक्झॅक्ट आपल्याला नाव नाही माहिती पण जाऊन बघूया तिकडे. चला ह्या समोरच 8व्या गल्लीच्या समोरच बाप्पा आहे खेतवाडीचा राजा. आपण एकदा परत तुम्हाला दर्शन देतो मी. या चला आता आपण जाऊ खेतवाडीच्या
राजाकडे. हा बघा समोर तुम्हाला बॅनर दिसतो. याच गल्लीतनं बाहेर निघालो मी 8व्या गल्लीतनं आणि समोरच आपल्याला बॅनर दिसतो. बघा मित्रांनो, खेतवाडीचा राजा खांबाटा लेन मध्ये आलोय आपण आता आणि समोर आहे ना बाप्पाच्या मंडपाचं काम चालू आहे. बघू असंच. मित्रांनो, ही मूर्ती 38 फुटाची वाटत नाही, याच्यापेक्षा जास्त असू शकते. राजा बघताय मित्रांनो, 38 फुटी बाप्पा आहे. खूप भव्य अशी मूर्ती आहे. आपण आता खेतवाडीच्या राजाची मूर्ती बघितली आहे. आता आपण पुढे जाऊया 7व्या गल्ली मध्ये. ही खंबाटा लेन आहे मित्रांनो. खेतवाडीचा राजा इथे बसतो आणि मूर्ती खूप सुंदर आहे मित्रांनो. बघून प्रसन्न झाले. 2 मूर्तींचं आपल्याला दर्शन भेटलं. आता 2-1 दिवसातच मित्रांनो बाप्पाचं आगमन होणारच आहे इकडे. चला आपण जाऊया आता पुढे 7व्या गल्लीमध्ये. मित्रांनो आपण ना खंबाटा लेनच्या पुढे आलोय. बघा इकडे बाप्पाचं मस्त असं भव्य असं एंट्रन्स गेट बनवण्यात आलंय. तुम्हाला आता मी व्यवस्थित दाखवतो. मित्रांनो, खेतवाडीचा मोरया आता आगमन झालेलं. आपण पहिलंच आगमन सुरू केलेलं आहे. त्यांना मस्त वाटतं मित्रांनो. आतमध्ये ना अलाउड नाही जायला, आपण जाऊ नाही शकत. तुम्हाला बाहेरून दाखवायचा प्रयत्न करेल. मोरयाचं मस्त असं डेकोरेशन आहे मित्रांनो. यंदा यावर्षी 75वा त्यांचा अमृत महोत्सव आहे. आपण सध्या जो मंडप बघितला खेतवाडीचा मोरया, आपण त्याचा भव्य दिव्य असं आगमन बघितलेलं आहे मित्रांनो. यंदा त्यांचा 75वा अमृत महोत्सव आहे. आपण बाप्पांची मूर्ती तर बघितली असं पहिली मित्रांनो. आपण फर्स्ट आगमन बघितलेलं तेव्हा काळा चौकीचा आणि खेतवाडीचा मोरया दोघे एकत्र निघालेले मित्रांनो. फक्त अर्धा तास पाठीपुढे झालेलं असेल परळी वर्कशॉप मधून. आता आपण जाऊ पुढच्या गल्लीमध्ये. चला तर लवकरच. बघा खेतवाडी चौथी क्रॉस लेन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि इकडेच बाजूला बघा खेतवाडी चौथी क्रॉस लेन. आणि आपण आतमध्ये बघूया काय मित्रांनो. आतमध्ये खूपच अंधार आहे. मित्रांनो आतमध्ये खूप अंधार आहे आणि त्यांना मित्रांनो आतमध्ये खूप अंधार आहे आणि प्लस तिकडे गाड्या खूप लागलेल्या आहेत. आपल्याला आतमध्ये जायला जमणार नाही. आपण जाऊया आता पुढच्या खेतवाडी क्रॉस लेनची गल्ली बघली. आपण पुढे जाऊया. आता 3ऱ्या गल्लीच्या इकडे आलोय. गिरगाव लिहिलंय. आता मी पण कन्फ्युज झालोय मित्रांनो. माहिती पाहिजे ते मंडप आहे. अशी एक मोठी भव्य दिव्य मूर्ती आहे मित्रांनो. मंडपावरूनच वाटतंय. तुम्हाला दाखवतोय भव्य दिव्य अशी मंडप आहे मित्रांनो बाप्पाचा. आतमध्ये बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे. मित्रांनो हा मंडप बघा किती उंच आहे. म्हणजे विचार करा बाप्पाची मूर्ती किती उंच असेल. अतिशय सुंदर अशा पण मूर्ती पहिल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपल्याला काय इथं जमलं नव्हतं आगमनाला. बाप्पाची मूर्ती इकडेच बंद गेली. काही जमलं नाही. आज आपल्याला बघायला भेटलंय. थोडा अंधार होता मग मला काय सेटिंग नाही करता आली. कॅमेराचे प्रयत्न करत होतो मित्रांनो, पण जेवढं भेटलं तेवढं नशीब आपला. सकाळ सकाळ 3 बाप्पांचे अगदी सुंदर असे दर्शन झालेले आहेत. चला तर आपण पुढे जाऊया. आता मुंबईचा सम्राट आपण त्याचं आपण दर्शन घेणार आहे. कारण का मुंबईच्या सम्राटचं महाआगमन जेव्हा पहिला महाआगमन होता मित्रांनो, तेव्हा मुंबईच्या सम्राटची आपण व्हिडिओ बनवलेली आगमनाची. महाआगमनाच्या दिवशी ना मित्रांनो फर्स्ट जो गणपती निघतो ना महाआगमनाला तो असतो मुंबईचा सम्राट. आता आपण जाऊ मुंबईच्या सम्राटच्या इकडे. हे बघा इथे मुंबईच्या सम्राटचा बॅनर लिहिलेला आहे. हे मस्त लिहिलेलं आहे गणेश उत्सवाची पंढरी आमची खेतवाडी. बघा मित्रांनो आपण आलोय तर मुंबईच्या सम्राटच्या इथे. हा मुंबईच्या सम्राटचा एंट्रन्स गेट आहे मित्रांनो. आतमध्ये मुंबईच्या सम्राटच्या इथे समोर मुंबईच्या सम्राटचा मंडप आहे.
मित्रांनो आपण ना खेतवाडी 6वी गल्लीमध्ये होतो आता मुंबईच्या सम्राटच्या इकडे. आतमध्ये जास्त आपल्याला शूट नाही करायला दिला, तिकडे 2 मुलं होती. तर आपण जाऊ आता 5व्या गल्लीमध्ये मुंबईच्या खेतवाडीच्या. चला मित्र, आपण खेतवाडी 5व्या गल्लीत आलोय. इथे सुद्धा मित्रांनो खूप अंधार आहे. जस्ट थोडी झलक बघितली आपण. बाप्पाचं काम चालू आहे म्हणून आता मला त्याला नाही काढावा व्हिडिओ, म्हणून मी बाहेर आलो मित्रांनो. आता ना मित्र आपण खेतवाडी 4थ्या गल्लीत जातोय. खेतवाडीच्या 4थ्या गल्लीमध्ये जातो आपण मित्रांनो. खेतवाडी 4थी गल्ली. अजून काही मित्रांनो अपडेट नाही आहे इकडे. बाप्पाचं आगमन होणं अजून बाकी आहे मित्रांनो. मित्रांनो आपण आता खेतवाडी 4थ्या गल्लीत सुद्धा आहे. बाप्पाचं काय आगमन नाही झालं, गणपतीचं एवढं काम पण नाही झालेलं आहे. लवकरच 1-2 दिवसात काम होऊन जाईल, पूर्ण आजच होऊन जाईल मित्रांनो. चला आपण 3ऱ्या गल्लीत जाऊया. खेतवाडीची 3री गल्ली मित्रांनो. खेतवाडी खेतवाडी ना मित्रांनो 3री गल्लीत चाललोय. खेतवाडी 3ऱ्या गल्लीत आलोय आपण. इकडे देखील ना खूप अशी भव्य दिव्य मूर्ती असते बाप्पाची. मित्रांनो असं ना मंडप बघून तर खूप भव्य वाटतंय. आतमध्ये बघू का भेटतो आपल्याला बघायला. बघा आतमध्ये बाप्पाची मूर्ती आहेच मित्रांनो. आगमन झालेलं आहे याच रविवारी मित्रांनो बाप्पांचा. असं अशी भव्य दिव्य अशी मूर्ती वाटते बाप्पाची. मित्रांनो आपण ना खेतवाडी 3ऱ्या गल्लीतल्या बाप्पाची अपडेट बघितली. बाप्पाचं आगमन झालेलं आहे याच रविवारी. जेव्हा आपण लालबागच्या राजाची आणि इतर मंडळाची आपण अपडेट घेतली त्या बाप्पाचं आगमन झालेलं. तर आता आपण जाऊ 2ऱ्या गल्लीमध्ये खेतवाडीच्या. मित्रांनो खेतवाडीच्या 2ऱ्या गल्लीच्या इकडे यायचा प्रयत्न पण आता इथून आउटेड आहे, डायरेक्ट बाहेरच आहे. आपण बघूया. मित्रांनो आपण ना खेतवाडीतल्या सगळ्यात बाप्पांचे अपडेट घेतलेले आहेत मंडपाचे. तुम्ही आता बघितलं जस्ट मित्रांनो सगळं. आता 2ऱ्या गल्लीत जायचा प्रयत्न, 2री गल्ली इकडे संपून जाते. एवढी आयडिया नव्हती पण जेवढी माहिती होती तेवढी मी घेतली मित्रांनो इकडची. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. कारण का तुमच्यासाठी मी सकाळ सकाळ या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. तर नक्कीच सांगा कमेंट मध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि ही व्हिडिओ शेअर करा. कारण का 2च दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आगमनाला. इतरांना कोणाचा अपडेट पाहिजे असे खेतवाडीची मित्रांनो तर तुम्ही द्या. इकडे येण्यासाठी ना मित्रांनो मी गॅन्ट्रो स्टेशनला उतरलो. गॅन्ट्रो स्टेशनवरून ना अवघ्या 5 मिनिटातच खेतवाडी आहे इकडे मित्रांनो. गॅन्ट्रोचा ब्रिज उतरला तुम्ही, ईस्टला यायचं तुम्हाला. अवघे 5-6 मिनिटं लागणार तुम्हाला इकडे या ठिकाणी यायला. चला तर आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती, एका नवीन ठिकाणी. तसं तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.